नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आमच्याच भागातील येसगाव बाजार संघी या ठिकाणी शेतकरी बांधव, तरुण शेतकरी आणि ऊस बागायतदार पण येते. त्याचबरोबर ते ऊसाची लागवड पण करून देतात शेतकऱ्यांना. ऊस बेणे मळ्यापासून बेणे घेतल्यापासून तर शेतकऱ्यांच्या लागवडीपर्यंत हे पूर्ण कामे ते करतात. तर आपण हा जो आपला ऊस आहे 11 महिन्याचा 3102 हा आपण बेण्यावर दिला आहे त्यांना, आणि त्यांना पण चांगल्यापैकी त्या बेण्याचा अनुभव आहे. एकंदरीत आपण त्यांना या बेण्याविषयी काही माहिती विचारणार आहे. तर आपला परिचय द्या. रामदास भूषण जाधव, येसगाव नंबर 2. बरं. लागवड करतो आम्ही. बरं. आणि भाऊचा जो ऊस आहे, मला एक सांगा, तुमच्याकडं ऊस किती वर्षापासून आहे? माझ्याकडे साधारणतः समजा 1-2 वर्ष लावला होता मी पहिले. बरं. आता सध्याला नाही, हां. पण मग लागवड करतो त्याच्यामुळं अनुभव भरपूर आहे. बरं. साधारणतः किती खर्च येत असेल एकरी एका एकरला तुम्हाला ऊस लागवडीला? 20 लागवडीला का? पूर्ण एकंदरीत तुटूस तर लागवडीपासून तुटेपर्यंत? लागवडीपासून तुटेपर्यंत. हो. म्हणजे पूर्ण खर्च पूर्ण खर्च आता समजा किमान 60,000 ते 70,000 रुपये आसपास येतो. याच्या आसपास येतो. खतं त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. खत लागवडीचे 11,000 देण्याचे. आता सध्याला भाऊचं जे बेन आहे ते आपण 3600 रुपये टनाने घेतलेलं आहे, आणि लागवडीचे 11,000 रुपये एकरना. हा, पुन्हा त्याचा बेसल डोस असेल. पुन्हा समजा 10-26 DAP, पोटॅश, 2 युरियाच्या गोण्या, सगळ्या प्रत्येकी 2-2 एक पहिला डोस बेसल डोस द्यायचा, एक 8 गोण्याचा. समजा एकंदरीत मला असं म्हणायचं होतं, एक 60,000 ते 70,000 रुपये शेतकऱ्यांचा खर्च होत्या. हो. तर हा जो ऊस आपण बघता या ठिकाणी, याच्या आपल्या या ठिकाणी आपल्या आतापर्यंत 32,800 रुपये बेण्यासकट या शेताला खर्च झालेली आहे. आणि आज या ऊसाची परिस्थिती अशी आहे. तर तुम्हाला काय वाटतं या ऊसाला बघून? एकंदरीत तुमचं काय प्रतिक्रिया राहील? प्रतिक्रिया अशी आहे, भाऊंनी पहिले सांगितलं की फवारणी केली नाही मी. बिगर फवारणीचा कधी असा ऊस आणू शकतो शेतकरी. आता साधारणतः पाहिलं तर मी जे समजा लागवड केली होती त्यावेळेस कमीत कमी 3 ते 4 फवारण्या केल्या मी. बरं. आणि भाऊंनी जे सांगितलं कमी एकंदरीत समजा फवारणी केली नाही किंवा काही विशेष म्हणजे या ऊसाला उन्हाळ्यात 2 महिने पाणी नव्हतं तुमचं. हा, अजिबात त्याला पाणी नव्हतं. तर तरी बी तेवढ्या वाईट परिस्थितीमध्ये हा ऊस तगला. याचं कारण शून्य मशागत आहे. नाही, भाऊचं म्हणजे अभिनंदनच आहे, कारण की 2 महिने पाणी कमतरता असून सुद्धा 11 महिन्याचा ऊस आहे. किमान एका ऊसाचे कांड्या आहे कमीत कमी 24, 25, 26, 27 पर्यंत कांड्या आहे. म्हणजे प्रत्येकी नाही, पण मग 27 कांड्यापर्यंत ऊस आहे भाऊच्या ह्या थळामध्ये. आता ही जी आपलं शेत आहे, या शेताला एक नाव आहे बघा. आपल्या ज्या गावामधलं आपल्या शेताला एक प्रत्येक शेताला नाव असतं. तर या शेताला काय म्हणून ओळखता लोक? कुंडाचा मळा म्हणून, खारवण म्हणून ओळखता. खारवण म्हणून. बरं. या शेताला खारवण का म्हणतात? या ठिकाणची सगळी जमीन, या जमिनीचं पीएच 7.5च्या वरती, म्हणजे 8, 8.5 पर्यंत गेलेलं आहे. आणि जर आता या ठिकाणी तुम्ही कोण ऊस खाऊन बघितला का? बरं मग खारवण शेतामधला जर ऊस तर खारट लागायला पाहिजे ना. मग तुमचं आता तुम्ही म्हणजे आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ते बोलता सहज बोलून गेले. तर काय बोलले होते मला थोडं सांगायला आवडेल आम्हाला जाणून घ्यायला. ऊस अतिशय गोड आहे ना. बरं. गोड आहे बघा. गोड आहे आणि नरम पण आहे. पण मग मेहनत समजा कमी. हो, खूप कमी मेहनतीतला हा ऊस शेती आहे. ऊस गोड आहे. आणि खर्च केलाच पाहिजे. तेव्हा उत्पन्न वाढतं. ही चुकी संकल्पना आहे. जर माती बलवून असेल तर पीक बी पहिलं निघल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी अनावश्यक खर्च खूप करतात शेतीवर. शेती ही करायची गोष्ट नसून शेती शिकायची गोष्ट आहे. तर दादा, आपला काय अनुभव राहील एकंदरीत या ऊसाबद्दल किंवा इतर ऊसांबद्दल, जे तुम्ही आता ऊसाचे बेणे खूप तोडतात, दररोज तुम्हाला नवीन शेत तुम्ही बघायला मिळतं. एकंदरीत परिस्थिती काय, तुमचं काय अनुभव राहील? म्हणजे आम्हाला पण जाणं आवडेल. कमी खर्चात कमी मेहनतीत ऊस खूप भारी आला जास्त. आमच्या हिशोबाने आम्ही दुसरी जे ऊस पाहिले ना, अतिरिक्त लोकांचा खर्च ज्यादा झाला आणि ऊस पाहिजे तसा नाही. आता हे जे आपल्या युट्यूबवर दाखवतात काही ठिकाणी का बस शेवटपर्यंत खतं टाका, वॉटर सोलेबल सोडा, हे सोडा, तर या ऊसाला आपण 3 महिन्यानंतर कुठलाही दाना दिलेला नाही खताचा. प्लस त्याच्यात 2 महिने तर उन्हाळ्यात त्याला पाणीच नव्हतं. तरी तो ऊस इतका भारी आला म्हणजे की कमी मशागतीत जास्त ऊस भारी आला. म्हणजे शून्य मशागतीचा खूप मोठा फायदा आहे. आणि सर्वांनी शून्य मशागत शेती अवलंब केला पाहिजे. आणि शेती शाळेला पण आलं पाहिजे. शेती करायची गोष्ट नाही, शेती शिकायची गोष्ट आहे. तर खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे, आपण आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.